मुंबईत आज मनसे आणि शिवसेना युबीटी पक्षाचं एकत्रित आंदोलन आहे। मात्र या एकत्रित आंदोलनापूर्वी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चुनाभट्टी पोलीस स्टेशनकडून प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवण्यात आल्यात। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचं एकत्रित आंदोलन आयोजित करण्यात आलंय। 11 वाजता चुनाभट्टीतल्या प्रादेशिक कामगार आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे। भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार अरविंद सावंत तसंच मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष आणि हवाई कर्मचारी सेनेचे संतोष धुरी हे या आंदोलनाला उपस्थित असणार आहेत। तर आज शिवसेना ठाकरे पक्ष आणि सोबतच मनसेचं एकत्रित आंदोलन आहे। इंडिगो फ्लाइटच्या एका कंपनीच्या विरोधात पगारवाढीच्या कराराच्या विरोधात हे एकत्रित आंदोलन या दोन्ही पक्षांकडून घेतलं जातंय। मात्र या आंदोलनापूर्वी आता चुनाभट्टी पोलीस स्टेशनकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे। या आंदोलनाची रितसर परवानगी घेतली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा आहेत, मात्र कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन झाल्याचं दिसतंय आणि म्हणूनच आज मुंबईमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं एकत्रित आंदोलन बघायला मिळणार आहे।